नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी मधील आपल्या सभोवतालचे जग भाग 2 व्यवसायमाला, ज्याला आपण वर्कबुक म्हणतो, त्यामधील आज आपला तिसरा धडा सुरू आहे. यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. ओके, चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे 2 व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ओके, चला वेळ न घालवता प्रश्न पहिल्याला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. तर पहा, या ठिकाणी रिकाम्या जागा मी ऑलरेडी या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत. फक्त मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. पहिली रिकामी जागा, सिंदखेडचे जाधव हे डॅश डॅश यादवांचे वंशज होते. तर हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते. याचं उत्तर आहे देवगिरीच्या. ओके. 2, महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. याचं उत्तर आहे भोसले. 3, महाराष्ट्रात वेरूळ लेण्याजवळ घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर आहे. याचं उत्तर आहे वेरूळ. ओके. 4 नंबर, बाबाजी राजे भोसले यांना मालोजी व विठोजी ही 2 मुले होती. याचं उत्तर आहे विठोजी. त्यानंतर 5 नंबर, उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली त्यावेळी, ही रिकामी जागा आहे, दौलताबाद ही निजामांची राजधानी होती. याचं उत्तर असेल दौलताबाद. 6 नंबर, निजामांचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता. याचं उत्तर असेल मलिक अंबर. 7 नंबर, मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंदापूरच्या. ओके, तुमचं जर लिहिणं होत नसेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही रिकाम्या जागा लिहू शकता. ठीक आहे, चला पहा प्रश्न दुसरा, अ गट व ब गट यांच्या योग्य जोड्या लावा. तर पहा, या ठिकाणी हा अ गट आहे आणि हा ब गट आहे. हे मध्ये या ठिकाणी उत्तरे लिहिलेली आहेत. तर मी तुम्हाला या ठिकाणी अ गट आणि त्याचं उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे ब गटामधील शोधून, ते डायरेक्ट वाचून दाखवतो. अ, सिंदखेडचे या ठिकाणी जाधव, फलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे आणि मुधोळचे घोरपडे. तर या ठिकाणी जोड्या असतील, तर तुम्ही या जोड्या अशा लिहून घ्यायच्या. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा, प्रश्न क्रमांक 3, नातेसंबंध लिहायचा आहे आपल्याला. तर पहा, यामधील पहिला, मालोजी राजे विठोजी राजे या दोघांचं नातं आहे भाऊ. त्या ठिकाणी उत्तर आहेत. 2 नंबर, शहाजी राजे लखुजीराव जाधव हे जावई सासरे. तर पहा, या ठिकाणी राजे नाव आहे. 3 नंबर, शहाजी राजे शरीफजी हे आहेत भाऊ. या ठिकाणी 4, बाबाजी राजे विठोजी राजे वडील मुलगा. 5 नंबर, शहाजी राजे जिजाबाई पती आणि पत्नी. मालोजी राजे शहाजी राजे वडील मुलगा. 7 नंबर, उमाबाई शहाजी राजे आई आणि मुलगा. 8 नंबर, लखुजीराव आणि जिजाबाई वडील आणि मुलगी. 9 नंबर, मालोजी राजे जिजाबाई सासरे आणि सून. आणि 10, बाबाजी राजे आणि शहाजी राजे आजोबा नातू. तर पहा, हे नातेसंबंध आहेत. यामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी हे लिहिणं झालं नसेल तर व्हिडिओ थांबवा आणि हे प्रश्नाची उत्तरे लिहून घ्या. ओके, चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. तुम्ही व्हिडिओ थांबवून लिहू शकता. पहा, प्रश्न 4, कोणते सांगा. पहा, वेरूळ गावचे पाटील, तर ते आहेत बाबाजी राजे भोसले. 2, भातवडच्या लढाईत मारले गेलेले, ते आहेत शरीफजी. 3, कारस्थानी असलेला निजामाचा वजीर, त्याचं नाव आहे फतेह खान. आणि 4, इंदापूरच्या लढाईत मारले गेलेले, ते आहेत मालोजी राजे भोसले. ओके,
नंतर 5 नंबरचा प्रश्न या ठिकाणी, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पहिलं विधान आहे, 400 वर्षापूर्वी महाराष्ट्रात शांततेचा काळ होता. हे विधान या ठिकाणी चूक आहे. 2, जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. हे विधान बरोबर आहे. 3 नंबर, आपापसात हडवैर असल्यामुळे मराठा सरदारांना पराक्रम गाजवता आला नाही. हे विधान चूक आहे. ओके. त्यानंतर 4 नंबर, शहाजीराजे भोसले यांनी जीर्णोद्धार करून घृष्णेश्वर मंदिराचे गेलेले वैभव परत आणले. चूक आहे. ओके. चला, प्रश्न 5 झाला असेल तर आपण प्रश्न 6व्याकडे वळूया. तर पहा प्रश्न 6वा, पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात आपल्याला उत्तरं लिहायची. एक प्रश्न, घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? तर पहा या ठिकाणी मालोजीराजे भोसले यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. ओके. तुम्ही अशा पद्धतीने उत्तर लिहा. काय लिहिणार? मालोजीराजे भोसले यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 2 नंबरचा प्रश्न, निजामशहाने मालोजीराजांना कोणत्या परंगण्याची जहागिरी दिली? तर निजामांनी मालोजीराजांना पुणे व सुपे परंगण्याची जहागिरी या ठिकाणी दिलेली. 3, निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? तर निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे व मलिकांबर निकराने लढले. ओके. 4 नंबरचा प्रश्न, आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? तर आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. ओके. प्रश्न 5, शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? उत्तर, निजामशाहीच्या आईने केलेल्या विनंतीमुळे ते परत आले. ओके. आता प्रश्न 7 कडे वळूया. पहा, तुमचे प्रश्न लिहिणं होत नसतील तर व्हिडिओ थांबून तुम्ही प्रश्नाचे उत्तर लिहित चला. ओके. पहा प्रश्न 7, पुढील विधानांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात कारणे लिहायची आहेत. प्रश्न 1, निजामशाहीच्या दरबारात शहाजीराजांची प्रतिष्ठा वाढली. त्याचं कारण आहे, भातवडीच्या लढाईत शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला, त्यामुळे त्यांची कीर्ती वाढली व दरबारात प्रतिष्ठा वाढली. असं आपण या ठिकाणी उत्तर लिहूया. ओके. प्रश्न क्रमांक 2, शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीला जाऊन मिळाले. त्याचं कारण, मलिकांबर यांच्याशी मतभेद निर्माण झाले, त्यामुळे शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीला जाऊन मिळाले. ओके. प्रश्न क्रमांक 8, पुढील प्रश्नाची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1 नंबरचा प्रश्न, मराठा सरदारांनी महाराष्ट्रासाठी कोणते कार्य केले? तर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर तयार केले व महाराष्ट्रातील शौर्य जिवंत ठेवले. ओके. चला 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. वेरूळच्या घृष्णेश्वर 2 नंबरचा प्रश्न पाहूया. प्रश्न 2, वेरूळच्या घृष्णेश्वरच्या मंदिराचे गेलेले वैभव कोणी व कसे परत आणले? असा प्रश्न आहे. याचं उत्तर, मालोजीराजे भोसले यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी मंदिराच्या पडलेल्या भिंती दुरुस्त केल्या, व्यवस्था लावली व दिवे लावून मंदिराचे वैभव परत आणले. ओके. प्रश्न 9, प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात माहिती लिहायची आहे. 1, मालोजीराजे भोसले
त्यांची माहिती बघा. मालोजीराजे भोसले हे शिवभक्त व शूर सरदार होते. त्यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. निजामशाहीने त्यांना पुणे व सुपे परांगणाची जहागिरी दिली. ते इंदापूरच्या लढाईत मारले गेले. ओके. चला 2. शहाजीराजे. पहा, शहाजीराजे हे मालोजीराजेचे पुत्र व पराक्रमी सरदार होते. त्यांचा विवाह जिजाबाईशी झाला. त्यांनी निजामशाही वाचवण्यासाठी मोठा पराक्रम केला. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा खिताब दिला. तर पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 4थी व्यवसायमाला वर्कबुक यामधील 3रा धडा मराठा सरदार भोसल्याचे कर्तबगार घराणे या धड्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, शेअर करायचा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.